चला मंडळी, तुम्हाला म्हटलं होतं आपल्याला कोकणात फिरायला जायचं आहे. तर मग मी आणि आमच्या आहोंच्या घरचे निघलो होतो बरं का फिरायला. फिरायला जायला खूपच मज्जा येते आणि मला पण खूपच आवडतं. तुम्हाला तर काय माहितीच आहे. सर्वप्रथम आपल्या शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचं दर्शन घेतलं, तो म्हणजे जंजिरा किल्ला. कारण महाराजांपासूनच सुरुवात केली होती ट्रिपची. नंतर एवढा मोठा जहाज बघून ना मलाच आश्चर्य वाटलं. एवढा मोठा जहाज मी कधी बघितलाच नव्हता. लाईफमध्ये पहिल्यांदाच बघला. ज्याच्यात माणसं पण चढायला लागले आणि गाड्या पण चढायला लागले. मला प्रश्न पडला होता, नेमकं गाडीत बसून जायचं की जहाजात बसून जायचं कळतच नव्हतं. आतमध्ये गेल्यावर कळालं की गाडी तर खाली सोडावं लागते आणि आपल्याला वरती जावं लागतं. जहाजामध्ये गेल्याच्या नंतर काय ते आपल्या धुरंधर मूव्हीचा फुल फील घेऊन टाकला. ते म्हणतात ना, कोकार वाकी तलाशे, त्या टाईपमध्ये बघू शकता खालून काय लाटा उसळताय आणि मस्त पक्षी फिरताय. आम्ही दोघांनी तर छान एन्जॉय केला बाबा, आणि इतकं भारी वाटत होतं नाही बघून, विशेष नाही. आणि असाच समुद्र पार करून पोहोचलो एकदाच दिव्यागरच्या बीचला. दिव्यागरच्या बीचला गेल्याच्या नंतर काय तिथं एन्जॉयच एन्जॉय. बीच म्हटल्यावर सर्वांनी भिजायचं, मस्त एन्जॉय मस्ती करायची. आणि यांनी राईड पण केल्या बरं का. सासूबाईंना पाण्यात जाण्याची इतकी भीती वाटत होती, तरी आम्ही दोघांनी त्यांना बळजबरीच पाण्यात नेलं. कारण चला म्हटलं जरा थोडासा एन्जॉय करू. नंतर सुवर्ण गणपतीचं दर्शन करून घेतलं कोकणामध्ये. आणि कुठे पण गेल्याच्या नंतर सासूबाईंना देवाची खूपच आवड आहे. त्यांना देव म्हणजे काय वाटतंय काय की पण खूपच आवड आहे बाबा. त्याच्यामुळे त्यांनी समुद्रावरती पण सासूबाईंनी आणि आजीबाईंनी काय केलं होतं माहिती का, तांब्यामध्ये पाणी घेतलं आणि सूर्याला नमस्कार करायला सुरुवात केली. चांगली गोष्ट आहे म्हणा ती. असतो ज्याचा त्याचा भाव असतो म्हणा देवावरचा, हो की नाही. तुम्हाला मी शेअर करते, बघू शकता. यांनी काय आई आणि दादासोबत सेल्फी काढत काढत मस्तपैकी छान एन्जॉय करायचं ठरवलं आणि यांनी एन्जॉय केला. माझ्या आईवडिलांनी पण हा समुद्र पहिल्यांदाच बघितला होता. त्याच्यामुळे त्यांनी तर काय फुलच धमाल करून घेतली. मस्तपैकी एन्जॉय करत 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 त्यांनी एकदम छानपैकी आपलं एन्जॉय करून घेतला समुद्राच्या तीरावरती. याच्यावरती आलेली लाट एवढी डेंजर असायची ना की ती आपल्याबरोबर माणसांना सुद्धा फेकून द्यायची. पण खूपच मजा यायची राव लाटामध्ये फिरत हे ते करत असताना. नंतर पोहोचलो हरिहरेश्वरला. हरिहरेश्वरला पोहोचल्याच्या नंतर हे बघा सर्वांची शूटिंग घेत आहे. खाली बसल्या जरा लिंबू पाणी पण प्या वाटलं म्हणून एकदाच लिंबू पाणी पण पिऊन घेतलं. आणि जर तितका जोश पण आला अंगामध्ये, कारण चढायचं होतं खाली. आणि खाली फार मोठा बीच पण होता. बीचवरती पण जायचं होतं. तुम्ही बघू शकता. ही माझी फॅमिली आहे. मी तुमच्यासमोर फॅमिली पण शेअर केलेली आहे तुमच्या सर्वांच्या सोबत. आई आणि दादांना लाईफमध्ये एन्जॉय करायची कोणतीच कसर सोडली नाही, म्हणून त्यांनी उंटावर बसून पण आपल्या आयुष्याची मस्त एक छानपैकी सुरुवात केली. नवीन वर्ष लागणार होतं आणि हे सर जाणार होतं. हरिहरेश्वरची ही खिंड आहे, तुम्ही खाली जाऊन बघू शकता. इतकं छान वातावरण आहे. लाटा तर अशा धडाधड लागतात की नाही, विशेष नाही. आणि त्यात आमचे हे दोन बांद्रांना काय फक्त इकडून तिकडे चिखल उडवत 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 आपलं एकमेकाच्या अंगावर पाणी लोटायचं आणि मस्तपैकी एन्जॉय करायचं, हो की नाही. नंतर काय बेटावरती बसल्याच्या नंतर आमच्या फॅमिलीचा एकदम असा छान फॅमिली फोटो झाला. आणि खेकड्यांची तर काही तर विषयच नव्हता. तुमच्यासमोर मी नजारा शेअर करते, तुम्ही बघू शकता. हरिहरेश्वरचा नजारा म्हटल्याच्यानंतर खूपच भारी वाटतं, कारण याच्या लाटा याला लागायच्या ना भिंतीला, खूपच भारी होत्या. बाकी श्री स्वामी समर्थ.